आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ इस्कॉन द्वारा श्री श्री राधा मदन गोपाल म्हणजेच इस्कॉन मंदिरात 3 दिवस श्री कृष्ण जन्माष्टमी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। उद्या दिनांक 13 रोजी इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्री प्रभुपाद यांचा आविर्भाव दिवस साजरा करण्यात येणार आहे। 3ही दिवस भगवान श्री श्री राधा गोपाळांना नवीन वस्त्रे देऊन त्यांची आकर्षक सजावट तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाचा भक्तांनी घरी राहूनच लाभ घ्यावा असे आवाहन इस्कॉन मंदिर व्यवस्थापन समितीने केले आहे। तर कोविड-19च्या चक्करमध्ये सर्व मंदिरं तर बंदच आहेत। त्याच प्रकारे इस्कॉनचं हरे कृष्णा नाशिकमधील मंदिर देखील बंदच आहे। तरी पण इथल्या निवासी भक्तांनी सकाळी 5 वाजेपासून मंगलारती केली, हरे कृष्ण महामंत्राचा जप केला। त्यानंतर श्रीमान शिक्षाष्टकम प्रभू यांचा श्रीमद भागवतावर भगवंतांचा जन्म त्याचा कसा झाला आणि सर्व ढग, नदी, पाऊस या सर्वांनी कशा प्रकारे वासुदेवांची मदत केली आणि यमुना नदी त्या प्रकारे गोकुळमध्ये कृष्णांना घेऊन जाण्यात आलं याच्यावर विस्ताराने श्रीमान शिक्षाष्टकम प्रभू यांचं सकाळी प्रवचन झालं। त्यानंतर तर मंदिर तर बंदच आहे, पण निवासी भक्त संध्याकाळी अभिषेक करणार आहे। पंचामृताने श्री श्री राधाकृष्णांच्या विग्रहांचा भगवंतांना 56 भोग लावण्यात येतील आणि महाआरती करण्यात येईल। तर जे पण भक्त आपल्या घरी आहे, जसं शिक्षाश्रम प्रभूंनी आज सकाळी सांगितलं की वासुदेव आणि देवकी ते देखील जेलमध्ये होते कृष्णांचा जेव्हा जन्म झाला, एक प्रकारे ते ओरिजिनल लॉकडाऊन होता। त्याच प्रकारे आज आपण जरी आपल्या घरी राहत असू तर आपल्या घरी श्री राधाकृष्णांचे विग्रह असतील, भगवंतांच्या कृष्णांच्या नावाचा आपण जप करू शकतो, विग्रहांची सजावट करू शकतो, भगवंतांना भोग लावून आपण प्रसाद ग्रहण करू शकतो। अशा प्रकारे आपण घरी देखील राहून जन्माष्टमी साजरी करू शकतो। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मंदिराचे अध्यक्ष कृष्णधन प्रभू, उपाध्यक्ष सहस्रशीर्ष प्रभू, गोपालानंद प्रभू, सार्वभौम कृष्ण प्रभू, शिक्षाष्टंग प्रभू, मारुतीप्राण प्रभू, सुमेध पवार, नादिया कुमार दास, तुलसी सेविका, माताजी आणि कृष्ण भक्त परिश्रम घेत आहे। नाशिक सिटी न्यूज साठी प्रतिनिधी रोहन दानी, नाशिक।